तर मित्रांनो, आपण पास्ट टेन्सच्या सर्व चारही टाइप्स आपल्या कंप्लीट केलेल्या आहेत आपल्या व्हिडिओमध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे, आपण एकाच व्हिडिओमध्ये चारही पास्ट टेन्सच्या सब टाइप्स बघणार आहोत आणि त्यांची प्रॅक्टिस करणार आहोत. कमी वेळेमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण संपूर्ण पास्ट टेन्स एका व्हिडिओमध्ये बघूया. पास्ट टेन्सला आपण भूतकाळ म्हणलो होतो आणि तुम्हाला माहिती आहे सर्वांना विद्यार्थी मित्रांनो, पास्ट टेन्सच्या चार उपप्रकार आहेत. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस, चालू भूतकाळ ज्याला आपण अपूर्ण भूतकाळ सुद्धा म्हणतो, पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळ आणि परफेक्ट कंटिन्युअस पूर्ण अपूर्ण भूतकाळ ज्याला आपण म्हणतो. बघा, या ठिकाणी या चारही प्रकारांना आपण एकाच व्हिडिओमध्ये बघूया वन बाय वन. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्स नावच आहे त्याचं सिंपल, तसा साधा सिंपल आहे. यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सब्जेक्ट, मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट ही रचना तुम्हाला बघायला मिळते. या ठिकाणी तुम्हाला या वाक्यरचनेमध्ये ही वाक्यरचना तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स दर्शवते. बघा, या ठिकाणी तुम्हाला मी काय वाक्य सांगतो, या वाक्यानुसार आपण या काळाला अतिशय कमी वेळेमध्ये समजण्याचा प्रयत्न करू. सब्जेक्ट प्लस मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट ही रचना सिंपल पास्ट टेन्सची असते, ज्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे सब्जेक्ट कुठले कुठले आहेत. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. एखादं नाउन ते सिंग्युलर असो अथवा प्लुरल असो, तर त्यापैकी आपण काही सब्जेक्ट घेतलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी आय, वी आणि शी हे तीन सब्जेक्ट आहेत. तीन सब्जेक्टचे तीन वाक्य आपण करून बघू जे सिंपल पास्ट टेन्सचे असतील. ठीक आहे, तर आय राईट खूप झालं. आय प्ले क्रिकेट, सोपं वाक्य, आपल्या आवडीचं वाक्य. आता मला सांगा, या ठिकाणी आय प्ले क्रिकेट वाक्य बरोबर राहील का बरं? साहजिक आहे नाही. आय प्ले क्रिकेट हा प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. का बरं? कारण या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आपल्याला आपल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं कितवं रूप पाहिजे? दुसरं रूप पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप काय आहे बरं? आय प्लेड क्रिकेट. ही रचना तुम्हाला मिळाली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आपला सगळा घोळ कुठं होतो? आपल्याला मुख्य क्रियापदाच्या त्या रूपाकडे लक्षच जात नाही. आपण वाक्य बघतो आणि देतो टाकून, हे वाक्य आहे. ठीक आहे, तर एवढी सोपीशी रचना आहे. आपल्याला फक्त तो फॉर्म, सब्जेक्ट नंतर असणारा क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचं रूप हे लक्षात असायला पाहिजे. आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे आणि ओळखण्यासाठी ते आपल्याला पाठ असायला पाहिजे. ठीक आहे, ते जर लक्षात केलं तर आपल्याला काळ ओळखायला आणि काळ लिहायला सोपा जातो. पुढचं वाक्य बघू आपण आणखीन एक. वी अनाउन्स्ड अ स्कीम. आम्ही काय केली बरं? एक योजना अनाउन्स केली. काय केली अनाउन्स बरं? ज्याला जाहीर करणं म्हणतो आपण. मग वी नंतर आपलं मुख्य क्रियापदाचं रूप हे दुसरं आहे का? नंतर उरलेलं तर पोर्शन आपल्याला माहितीच आहे का? ऑब्जेक्ट असतो. तुमचं जर वाक्यामध्ये तुम्हाला मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप अनाउन्स्ड दोन रूप सारखेच असतात, V2 आणि V3 चे या ठिकाणी. ठीक आहे, तर आपला काळ तो सिंपल पास्ट टेन्स असतो. बघा मित्रांनो, मी तिसरं वाक्य करत नाही. हे वाक्य मी तुमच्यासाठी ठेवतोय. मला कमेंट बॉक्स मध्ये हा वाक्य तुम्ही करून दाखवता. सिंपल पास्ट टेन्सचं एकच वाक्य करून दाखवा. ठीक आहे, आपण पुढचा काळ बघू, कारण आपल्याला चारही काळ एकाच व्हिडिओमध्ये बघायचे. पुढचा जो काळ आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. कुठला काळ आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण काय म्हणतो बरं? पूर्ण अपूर्ण भूतकाळ. काय म्हणतो? अपूर्ण भूतकाळ म्हणतो. लक्ष ठेवा जा, ब्लाइंडली फॉलो करता नका कुठली गोष्ट. तर या वाक्यांमध्ये, या काळामध्ये सब्जेक्ट प्लस काळ पास्ट टेन्स आहे, खास करून कंटिन्युअस आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण सिंपलच्या पुढे जातो, म्हणजे मग तो कंटिन्युअस असो, परफेक्ट असो, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असू द्या, या ठिकाणी खेळ सुरू होतो हेल्पिंग वर्बचा. मग आपल्याला यांची हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवावे लागतील. जो पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, या ठिकाणी आपल्याला दोन हेल्पिंग वर्ब खूप महत्वाचा रोल प्ले करतात. या ठिकाणी वॉज आणि विअर ही दोन हेल्पिंग वर्ब तुम्हाला काळ ओळखण्यास मदत करते. कारण नंतर तुम्हालाही कुठे सापडणार नाही.
इतर काळांमध्ये तुम्हाला हे सापडणार नाहीत. मी तुम्हाला म्हणतो एक वेळेस तुम्ही मुख्य क्रियापदाचं रूप विसरून जा. तुम्हाला फक्त जर काळ ओळखायचा असेल आणि तुम्हाला हेल्पिंग वर्ब माहिती असेल की पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतात, तिथेच उत्तर येऊन जातं. जर काळ ओळखा, मी परत परत सांगतोय, आयडेंटिफाईड टेन्स असा जर प्रकार आला असेल, तर जर तुम्हाला फिल द अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब आला असेल, त्यावेळेस मात्र तुम्हाला या ठिकाणी पुढचा हुकूम काही का पाठ पाहिजे, तो म्हणजे V4 मुख्य क्रियापदाचं चौथं रूप. मी नेहमी सांगत आलेलो आहे तुम्हाला, बघा बेटा, ही रचना तुम्हाला पाठ करावी लागेल, डोक्यात फीड करावी लागेल. एक एक नियम पाठ करत बसताल तर 1ली ते 12वी आपण तेच करत बसलो तरी पण आपल्याला ते ग्रामर येत नाही. ठीक आहे, तर काय ठेवायचं, 3 मुद्दे लक्षात ठेवायचे, 3 कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. कुठल्या कुठल्या रे बेटा, तर सब्जेक्टनुसार योग्य ते हेल्पिंग वर्ब आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. काळ परत सोपा जातो. परत सांगतो मी, वेळ कमी असल्यामुळे आपल्याला आपण या ठिकाणी वाक्य करून बघू काही. यावेळेस मात्र आपण काय करू, सब्जेक्ट ही घेऊ, ही नंतर हेल्पिंग वर्ब कुठला यायला पाहिजे बरं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय, वी, यू, ही, शी आणि इट. बघा या ठिकाणी आपला काळ आहे कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर आपल्याला वी, यू आणि सोबत आपण एक आणखीन ऍड करू यामध्ये दे. वी, यू आणि दे यांच्यासोबत आपल्याला वेअर यायला पाहिजे. आय सोबत वॉज, ही, शी, इट सोबत वॉज. ठीक आहे, आणि नाउन जर आपलं सिंग्युलर असेल तर वॉज, प्लुरल असेल तर वेअर. ही रचना तुम्हाला माहिती पाहिजे. हा चार्ट आहे, मी दर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेला आहे. मागचे व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल. तर ही सोबत आपल्याला यायला पाहिजे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद, म्हणजे ही वॉज टीचिंग इंग्लिश लँग्वेज. ही वॉज टीचिंग इंग्लिश लँग्वेज. त्यांना काही शिकवू दे, आपल्याला घेण देणं. आपल्याला काय महत्वाचं आहे, आपल्याला महत्वाचं आहे आपलं सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद. या 2 गोष्टीची ओळख असली, आपला काळ आपल्याला 2 मिनिटात ओळखता येतो. मी परत वेळेस सांगतोय, या टेन्सवर प्रश्न कसे विचारतात, या टेन्सवरती प्रश्न असे विचारतात. तो तर काळ गेलाच, आयडेंटिफाय द टेन्स, एकदम सगळ्यात बेसिक आहे ते, पण तुम्हाला ते पण आलं पाहिजे. नंतर विचारलं जातं, नेक्स्ट लेवल असतं आयडेंटिफाय द प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब. आणि तुम्हाला प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब जेव्हा भरायचा आहे, तो कसा असेल, तर तुमच्या हेल्पिंग वर्ब नुसारच तो ठरला जाईल. ठीक आहे, त्यामुळे तुमचा हेल्पिंग वर्ब आणि मुख्य क्रियापद खूप महत्वाचं आहे. त्यावर एक व्हिडिओ बनवणारच आहे. ठीक आहे, एक परत आपण एक काय घेऊया, एक सब्जेक्ट घेऊ, इट वॉज. इट नंतर हेल्पिंग वर्ब कुठला येणार मग, वॉज. इट वॉज. ठीक आहे, इट वॉज रनिंग व्हेरी फास्ट. इट वॉज रनिंग व्हेरी फास्ट. हेल्पिंग वर्ब वॉज सोबत V4. म्हणजे तुम्हाला रचना कोणती लक्षात ठेवायची, वॉज वेअर प्लस V4. तुमचा काळ कोणता राहील, पास्ट कंटिन्युअस टेन्स राहील. अपेक्षा करतो तुमच्या लक्षात येते. तुम्ही जर मागचे व्हिडिओ एक व्हिडिओ बघितले असतील, त्यावर काम केलं असेल, तर हे तुम्ही फास्ट इझिली मध्ये सोडवताल. मी कमेंट बॉक्स मध्ये तुमच्यासाठी फक्त एक जागा सांगतो, एक वाक्य बनवा. स्वतःहून 1 ते 2 वाक्य जास्तीत जास्त बनवून नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. पुढचा जो काळ आहे तो आहे पास्ट परफेक्ट टेन्स. त्याला आपण पूर्ण भूतकाळ म्हणतो. ठीक आहे, सगळ्यात सोपे हे 2 काळ आहेत परफेक्ट टेन्सचे, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यापैकी पास्ट परफेक्ट टेन्स सगळ्यात सोपा का म्हणतोय मी, कारण या ठिकाणी तुम्हाला काही झंझट नाही. तुमचा सब्जेक्ट कोणी बी असू द्या, तुमचा सब्जेक्ट कोणी पण असू द्या, एकवचनी असो की अनेकवचनी असो, तुम्हाला फक्त हॅड घ्यायचंय प्लस V3 ही लक्षात ठेवायचं. झाला तुमचा काळ. हॅड प्लस V3 ही रचना लक्षात ठेवली तर तुमचा पास्ट परफेक्ट तुम्हाला अर्ध्या रात्री झोपेतून उठवलं तरी तुम्हाला तो सांगता येतो. बघा या ठिकाणी कुठलाही घ्या, काहीच बंधन नाही आपल्याला कुठल्याही सब्जेक्टचं. आपण घेऊ, काय घेऊ बरं, मिस्टर रामराव. मिस्टर रामराव. मिस्टर रामराव हॅड. मिस्टर रामराव हॅड कलर्ड द कार. वाक्याचा अर्थ काय होता, त्यांनी त्यांच्या काळाला रंग दिला. तेव्हा द्या, आपला सब्जेक्ट कोण आहे, सिंग्युलर आहे प्लुरल आहे, आपल्याला काय करायचंय का, काळ ओळखण्यासाठी यांचं महत्व नाही. या काळामध्ये फक्त या ठिकाणी आपल्याला हॅड क्रियापदाचं हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापदाचं रूप, त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो, आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप माहित पाहिजे. पास्ट परफेक्ट एवढा सोपा आहे. हॅड प्लस V3
ज्या ज्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 दिसायला बिंदास तिथं लिहून टाका तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर एक वाक्य घेऊ आपण, कुठला राहिला, IVU. यू हॅड, आणखीन एक वर्ब घेऊ, वर्बचा तिसरा फॉर्म घेऊ. यू हॅड रिपेअर्ड, REPAIRD, रिपेअर्ड दी फोन. रिपेअर्ड अ फोन करू आपण, रिपेअर्ड अ फोन. परत काय आलं बरं या वाक्यामध्ये, यू हॅड रिपेअर्ड अ फोन मध्ये हॅड प्लस V3. हॅड प्लस V3 रचना लक्षात ठेवा, तुमचा काळ डोळे झाकून पास परफेक्ट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाचे रूप लक्षात आले, काळ समजून जातो. कोणी सांगणार नाही तुम्हाला, हे सांगतोय परत परत लक्षात द्या. परत सांगतोय, तिसरं वाक्य तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये करून दाखवता, तुम्ही स्वतः वेगळ्या वर्बचं, वेगळ्या सहाय्यकारी क्रियापदाचं वाक्य मला करून दाखवा. पुढचा काळ बघू, वेळ कमी आपल्याकडे. परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस वाक्य बघू. त्याच्या अगोदर आपण याचा एकदा फॉर्म्युला लक्षात घेऊ. बघा, सब्जेक्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे, यामध्ये हॅड बीन ही रचना येणार. हॅड असणार आपलं सहाय्यकारी क्रियापद, आणि कुठल्याही परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये त्याचं एक टू बी स्वरूप असतं. या ठिकाणी आपल्याला हॅड बीन हे रचना लक्षात घ्यावं लागणार टू बी ची, सोबत कंटिन्युअस टेन्स असल्यामुळं V4 आणि ऑब्जेक्ट. म्हणजे जर तुम्हाला हा काळ ओळखायचा असेल, हा काळ कुठला आहे वाक्यामध्ये, तर तुम्हाला सब्जेक्ट प्लस हॅड बीन V4. मी म्हणतो सब्जेक्ट प्लस हॅड बीन, परत सांगतोय पास्ट टेन्स आहे. या परफेक्ट, या दोघांच्या परफेक्टच्या टेन्सेस मध्ये तुम्हाला सब्जेक्टची काय घेण देण नाही, ऑब्जेक्टची काय घेण देण नाही. तुम्हाला फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. काय बरं, हॅड प्लस V3 आणि हॅड बीन प्लस V4. हॅड बीन असेल तर तुमचं V4 येणार, आणि हॅड असलं तर V3 येणार. काळ कुठला राहील तुम्हाला या फक्त टू बीच्या रूपावरून यामध्ये कन्फ्युजन दूर होईल. लक्षात ठेवा. मग या ठिकाणी आपण परत दोन वाक्य बघूया. तिसरं वाक्य तुम्ही मला करून देणार आहात कमेंट बॉक्स मध्ये. या ठिकाणी आपण काय करू, दे हॅड बीन, दे हॅड बीन, बरंच सांगतोय स्विमिंग. हेल का बरं दे हॅड बीन, 100% येईल. दे हॅड बीन स्विमिंग सिन्स 2 hours. सिन्स राहू देऊ आपण, दे हॅड बीन स्विमिंग करू, पुढे वाक्य नाही गरज नाही. ते पोहत आलेले होते, ठीक आहे, त्या पोहत आलेले होते पाण्यामध्ये, त्यांची क्रिया भूतकाळामध्ये. हॅड प्लस हॅड बीन प्लस V4 ही रचना तुम्हाला मिळते, ठीक आहे. इन द रिव्हर करू आपण, इन द रिव्हर. दे हॅड बीन स्विमिंग इन द रिव्हर. तुम्हाला काळ ओळखायचा आहे. मी सध्याला तुम्हाला फक्त काळ ओळखण्यासाठी ट्रिक सांगतोय. हॅड बीन प्लस V4 लक्षात ठेवा, काळ राहील पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्ही म्हणता सर मला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कन्फ्युजन आहे. असू द्या, बीन नाव लक्षात ठेवा, BEEN हे टू बीच रूप आहे, आणि फक्त आणि फक्त पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असतं, ते पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये नसतं. आलं लक्षात, तुमचं कन्फ्युजन दूर होईल. ज्या वाक्यामध्ये टू बीचं रूप आहे ते राहील परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ज्या वाक्यामध्ये टू बीचं रूप नाही ते राहील परफेक्ट टेन्स. एवढं सोपंच आहे. एक वाक्य आणखीन घेऊ आपण, IVU, ही, शी, इट. दे पण झालं. एक नाऊन घेऊ आपण परत. काय नाऊन घेऊ बरं आपण, घेऊन टाकू आपण करण हॅड बीन. काय करायचं काम याला, फ्लाइंग अ काइट. बघा या ठिकाणी तुम्ही वाक्य बघा. या ठिकाणी एक मुलगा आहे, तो काय करता आहे बरं, पतंग उडवत आलेला होता. भूतकाळामधली वाक्य आहे ते. मराठीचं मिनिंग तुम्हाला सध्याला लक्षात नाही घ्यायचं, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नांचे मार्क घ्यायचे 2 मिनिटासाठी. जर आपण तो विचार केला, मला काहीच नाही, मला फक्त उत्तर काढायचं ट्रिक मधून, तर काय करणार बरं तुम्ही, सब्जेक्ट असू द्या कोणता आहे, परफेक्ट टेन्स लक्षात ठेवायचं. हॅड बीन प्लस V4 ही रचना लक्षात ठेवा. हॅड बीन प्लस V4 तुम्हाला लक्षात येईल, हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. या ठिकाणी टू बीचं रूप लक्षात ठेवा, तुम्हाला काळ लक्षात राहील. ओके, तर हे होते बघा पास्ट टेन्स मधले 4ही सब टाइप्स, ज्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्यांचे सूत्र आणि त्याचे छोटे छोटे फॉर्म्युले. मी परत तुम्हाला रिमाइंड करतो विद्यार्थी मित्रांनो, बघा मी प्रत्येक वाक्यामध्ये किंवा प्रत्येक काळाच्या त्या सबटाइप्समध्ये एक एक वाक्य मी केलेलं नाहीये, एक एक वाक्य मी तुमच्यासाठी सोडलेलं आहे. माझी अपेक्षा आहे की तुम्ही प्रत्येक वाक्य कमेंट बॉक्समध्ये मला करून पाठवताल. ठीक आहे, अपेक्षा करतो तुम्हाला हा काळ समजलेला आहे. पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.